एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे अनेक वर्ष मानहानी नशिबी आली। मी बेसावध राहिल्यामुळे तो सेवा माझ्या हातून निसटून गेला आणि मला मरेपर्यंत मराठ्यांशी लढावं लागलं। औरंगजेबाच्या मृत्यूपत्रातलं हे शेवटचं वाक्य खूप काही सांगून जातं। वयाच्या 64व्या वर्षी औरंगजेब शिवरायांचे हिंदवी स्वराज्य जिंकण्यासाठी प्रचंड अशा सैन्यबळासहित आपल्या राजधानीवरून निघाला। त्याला हे स्वराज्य जिंकून संपूर्ण हिंदुस्थानावर मुघल साम्राज्य पसरवायचं होतं। पण स्वतःला आलमगीर म्हणून घेणाऱ्या औरंगजेबाला या छोट्याशा स्वराज्याने अक्षरशः रडवलं। या सह्याद्रीतला एक एक किल्ला मिळवण्यासाठी त्याला तरसावं लागलं। शेवटी 17 फेब्रुवारी 1707ला तो आजारी पडला आणि अहिल्यानगरजवळील भिंगार येथे तो अत्यंत निराशेत मरून गेला। कसा होता औरंगजेबाचा हा शेवटचा प्रवास, त्याच्या मृत्यू अगोदर त्याचे किती हाल झाले हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। निकोलाओ मनुची हा औरंगजेबाचा इतिहासकार औरंगजेबाबरोबर दक्षिणेत होता। औरंगजेबाच्या दक्षिणेच्या मोहिमेच्या अखेरच्या काळात त्याचे कसे हाल झाले याचे अतिशय उत्तम वर्णन मनुची याने करून ठेवले आहे, ते आपण पाहूया। मनुची म्हणतो, इतकी वर्ष औरंगजेब मराठ्यांना जिंकण्याचा उद्योग करीत आहे। त्याच्या छावणीमध्ये दरसाल लाखो माणसे मरत आहेत। माणसेच नाहीत तर असंख्य जनावरे सुद्धा मरत आहेत। एवढ्या अफाट राज्यात आज स्थिती अशी आहे की मोठमोठ्या सरदारांना सुद्धा उपवास करण्याची वेळ येत आहे। दक्षिणेत 1702 पासून 1704 पर्यंत पाऊस पडला नाही आणि प्लेग सुरू होता। कोकणासारख्या अवघड ठिकाणी बादशाहच्या फौजा जाऊ लागल्या म्हणजे केव्हा केव्हा लष्करी अधिकाऱ्यावर असा प्रसंग येईल की स्वतः पीठ घेऊन कोणाच्या घरी जावे आणि 2 रुपये मजुरी देऊन तेवढ्याची भाकरी भाजून द्यावी। नोकरा चाकरांना तर झाडाचा पाला मिळाला म्हणजे भाग्य। गेल्या 25 वर्षात बादशाहला किती खर्च लागला आणि त्याची किती माणसे गेली याचे गणितच नाही। पण यामुळे बादशाहच्या अंतःकरणास यत्किंचितही द्रव आला नाही। एखाद्या वेळी पुष्कळ माणसे मरून नुकसान झाल्याची बातमी आली म्हणजे तो जवळच्या मंडळीच म्हणे। असा संवार होतो तेव्हा तैमूर लंगासारखी कीर्ती मिळते। खेळण्याचा वेढा चालू असताना मराठ्यांनी बुऱ्हाणपुरावर हल्ला करून तेथील मोगल अधिकाऱ्यास पकडले आणि सर्व शहर लुटले। या अधिकाऱ्याने दंड भरून आपली सुटका करून घेतली। त्याचप्रमाणे लगेच गोळकोंड्यावर स्वारी करून तेथूनही पुष्कळ लूट मराठ्यांनी आणली। मराठ्यांचे किल्ले काबीज केल्याची हुशारकी मारून बादशाहकडून बक्षीस मिळावे म्हणून कित्येक मोगल अधिकाऱ्यांनी मराठ्यांस पैसे भरून थोडा वेळपर्यंत काही किल्ले काबीज केले। हल्ली मराठ्यांचा राजा सर्व शक्तिमान आहे। त्याच्याजवळ 1 लाख स्वार जय तयार आहेत। अशा फौजेशी तो मोगल बादशाहाशी झगडण्यास मुळीच कचरत नाही। पूर्वी जसा औरंगजेब इतर राज्यास धाक दाखवी तसा धाक हल्ली मराठ्यांचा राजा सर्वच दाखवित आहे। 10-20 वर्षात सर्व हिंदुस्थानचे राज्य काबीज करण्याची ताकद इतक्या वर्षाच्या मेहनतीने व अनुभवाने मराठ्यांच्या अंगी आली होती। शौर्य व पराक्रमी माणसे व साहित्य भरपूर होते, पण कायदा व शिस्त लावणारा नेता त्यास नव्हता। बादशाहच्या शेवटच्या दिवसांची मनुचीने दिलेली माहिती अगदी चित्तवेधक आहे। त्यावरून मोगल कारभाराची कल्पना येते आणि एका सत्ताधारी व्यक्तीच्या हेकेखोरपणामुळे राष्ट्राचा इतिहास कसा बदलतो हे आपल्याला समजू शकते। मनुची म्हणतो, बादशाह अहमदनगरास येत असताना त्याची मुलगी व बेगमा यांनी विनंती केली की राजधानी सोडून आज 30 वर्ष आपण राणावनात हिंडत आहोत। आपण नाना संकटे सोसली, आम्ही लहानाच्या म्हाताऱ्या झालो, तर मेहरबानी करून आम्हास आग्र्यात जाऊ द्या, म्हणजे तेथे आम्हास कोणी पकडू शकणार नाही। आम्ही सुखाने व अभ्रुणे तरी मरू। बादशाहने यावर उत्तर दिले, तुम्ही काही फिकीर करू नका। तुमच्या संरक्षणाची तजवीज 2 वर्षापूर्वी मी करून ठेवली आहे। यापुढे बादशाहच्या छावणीचे वर्णन करताना मनुची म्हणतो, त्याच्या छावणीतकी घाणेरडी जागा पृथ्वीवर दुसरी नसेल। दररोज असंख्य माणसे व जनावरे भरून एकच घाण सुटलेली असते। जनावरांप्रमाणेच मेलेल्या माणसांना दोरी बांधून ओढून नेतात आणि अंगावर असेल नसेल ते सर्व लुटून जवळ कोठे खड्डा दिसेल त्यात टाकून देतात। कोल्या कुत्र्यांची मात्र चैन असते। किती वेळा तरी मला बादशाहच्या छावणीजवळ नाक धरता धरता पुरीवाट झाली आणि आता कित्येकदा मला उलट्या झाल्या। माशा तर इतके असतात की खाण्याची म्हणून सोय नाही। प्रवासी लोकांस पहिला मोठा धाक मराठ्यांचा, पण मराठ्यांच्या हातून सुटावे तो बादशाहच्या जकात लुबाडणारे अधिकारी काय कमी आहेत? कोणाजवळ काय द्रव्य आहे असा सुगावा लागला म्हणजे बरे। ते खुशाल सर्वस्व हरण करून प्रवाशांना मारून पुरून टाकतात। अशी या बादशाहची राज्यव्यवस्था आहे। एकसारखा लढाईचा विषय बादशाहच्या मनात घोळत असतो। तो तलवार म्यानातून काढून वरच्यावरी पुसतो, उगाच थोडीशी इकडे तिकडे करतो, पुन्हा परत ठेवतो। धनुष्य बाणाचेही असेच करतो, जेणेकरून तो लोकांना दाखवून देतो की मी अजून वाटेल ती लढाई करण्यास तयार आहे। वृद्धावस्थेने त्याचे शरीर साप वाकून गेले होते। डोके अगदी छाताडावर पडलेले दिसते आणि त्याची ती पांढरी स्वच्छ दाढी छाती फोडून बाहेर येत आहे असे वाटते। अहमदनगरास आल्यावर बादशाह अतिपस्तावा झाला। आपण कशाला मराठ्यांच्या युद्धात पडलो असे त्यास होऊन गेले। दिल्लीस निघून जावे तर दक्षिणेचा सर्व प्रदेश हातचा जाणार
आणि इतक्या वर्षाचे श्रम व खर्च फुकट जाणार म्हणून त्याच दक्षिण सोडता येणार. अहमदनगरास तो एकदा अतिशय आजारी पडला तेव्हा तो मेल्याची अफवा उठली आणि मग काय जो गोंधळ सर्व राज्यात उडाला तो काही विचारू नये. खरोखरी मेल्यावर पुढे काय होणार आहे हे त्याच जिवंतपणे डोळ्यासमोर दिसू लागले. लोकांना शांत करण्यासाठी त्याला उठवत नव्हते तरी गाद्या तक्केरे वगैरे लावून पुष्कळ आसामींनी सर्व बाजूनी धरून त्याच दरबारात आणले आणि मंगलवाद्य सुरू केले म्हणून तो जिवंत आहे इतकी तरी लोकांची खात्री झाली. औरंगजेबाच्या मृत्यू अगोदर एकामागून एक त्याचे सगळे जुने अमीर उमराव मृत झाले होते. त्याचा एकमेव वैयक्तिक मित्र आणि ज्याने आपल्या तारुण्याची जोपासना ज्या पिढीमध्ये केली होती त्या पिढीतील एकच व्यक्ती आता शिल्लक राहिली होती आणि ती म्हणजे त्याचा वजीर असद खान. आणि हा देखील औरंगजेबाहून 5 वर्षांनी लहान होता. औरंगजेबाचा अंतकाळ आता जवळ आलेला होता. अशा वेळी त्याची नजीकची माणसे जेव्हा मरू लागली तेव्हा त्याच्या कौटुंबिक जीवनात भयानक अंधकार पसरल्यासारखे झाले. त्याची तशी लाडकी सून जहानबेग बानू ही गुजरातमध्ये 1705च्या मार्च महिन्यात मरण पावली. त्याचा बंडखोर मुलगा अकबर हा परदेशामध्ये अज्ञातवासात असताना 1704मध्ये मरण पावला. त्याच्याही अगोदर त्याची अतिशय प्रतिभावान आणि उत्कृष्ट कवयित्री असलेली मुलगी जेबुनिसा हिने आपल्या आयुष्याचे अखेरचे दिवस मोजीत दिल्लीच्या तुरुंगात 1702मध्ये आपले प्राण सोडले. आणि आता त्याची अनेक भाऊ आणि बहिणी यांच्यामधून जिवंत राहिलेली एकुलती एक गोहर आरा बेगम ही 1707मध्ये मरण पावली. 1707मध्ये त्याचा स्वतःचा मृत्यू होण्याअगोदर त्याची 2 नातवंडे मरण पावली. त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्या जवळचे असे कोणीच नव्हते. शेवटच्या दिवसात त्याने त्याचे स्वतःचे मृत्यूपत्र करून ठेवले ज्यामध्ये त्याने आपल्या काही इच्छा आणि सल्ले लिहून ठेवले. त्याच्या मृत्यूपत्राच्या 12व्या कलमात छत्रपती शिवरायांचा उल्लेख सापडतो. त्याने त्यात मान्य केले की छत्रपती शिवरायांची झालेली आग्र्याहून सुटका ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. अखेर 20 फेब्रुवारी 1707 रोजी औरंगजेब अत्यंत निराशेच्या अवस्थेत सकाळी मृत्युमुखी पडला. तो दिवस होता शुक्रवार. मुघल साम्राज्यात सर्वात जास्त काळ म्हणजे 50 वर्षे औरंगजेबाने राज्य केले पण त्याच्या मृत्यूनंतर त्याचे हे बलाढ्य मुघल साम्राज्य अक्षरशः कोसळून गेले. मरताना औरंगजेबाचे शेवटचे शब्द होते, माझ्या मृत्यूनंतर सर्वत्र अंधाधुंद माजेल. आणि तसेच झाले. शिवरायांचे हिंदवी स्वराज्य हळूहळू वाढत साम्राज्यात रूपांतरित होऊ लागले. मराठा साम्राज्य हे मुघल साम्राज्याचा कर्दनकाळ ठरले. 25 वर्षापूर्वी औरंगजेब येताना जवळजवळ 7 लाख सैनिक घेऊन आला होता पण त्यांना तरीसुद्धा ही मोहीम सफल करता आली नाही. मराठी आणि सह्याद्री या दोघांनी या औरंगजेबाला इतकं छळलं की परिणामी दरवर्षी औरंगजेबाची लाखो माणसे मरत गेली. अशा प्रकारे क्रूर धर्मवेडा बादशाचा मृत्यू इतक्या दयनीय आणि निराशेत झाला